पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील वरोती ग्रामपंचायत हद्दीत 27 मे रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटात मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडला। शेकडो युवक, महिला आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश करत पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला। या पक्षप्रवेश कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पालघर जिल्हाध्यक्ष आनंदबाई ठाकूर प्रमुख उपस्थित होते। त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत पक्षाची भूमिका, विकासाची दिशा आणि सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी पक्ष सातत्याने काम करत असल्याचं सांगितलं। तसेच आगामी काळात गावागावात पक्ष अधिक बळकट करण्याचे आवाहन देखील त्यांनी केले। यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते पांडुरंग बेलकर, मुकणेसर, जिल्हा उपाध्यक्ष अशोक भोई, डहाणू तालुका अध्यक्ष विपुल राऊत, स्वाती राऊत, जितू पटेल, यतीन नम बरड तसेच उपतालुका अध्यक्ष सुदाम कदम यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। या कार्यक्रमादरम्यान घोषणाबाजी आणि टाळ्यांच्या गजरात नव्या सदस्यांचे स्वागत करण्यात आले। पक्षप्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांनी सामान्य जनतेची कामे प्रामाणिकपणे करण्याचा आणि अजित पवार गट अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला। आगामी स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश राष्ट्रवादी काँग्रेससाठी महत्त्वाचा मानला जात असून वरोती परिसरात पक्षाला वाढता प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र पाहायला मिळालं। संवाद ठेवला, संपर्क ठेवला तर आपल्याला उद्या कोण पंचायत समितीसाठी पाहिजे, कोण जिल्हा परिषदेसाठी पाहिजे उमेदवार, हे आपल्या डोळ्यासमोर येणार आहे। फक्त मला एका प्रमुख कार्यकर्त्याने एवढंच सांगायचं, कोणालाही शब्द देऊ नका का तू माझा उमेदवार, तुमच्यापैकी माझा उमेदवार हे ठेवा। कारण काय होते, नाहीतर लोकांचा एक प्रेस्टिज इश्यू होतो, कारण मला सांगितलं ना, मला तिकीट दिलं नाही। आता सांगायचं नसते, वेळेवरती आपल्याला शेवटी उमेदवारी देताना आपण सगळा आढावा घेत असतो का जो कॅन्डिडेट आहे त्याला त्या ठिकाणी पाठिंबा कसा मिळेल, किंवा त्याची नाती गोटी त्याच्या बरोबरचा जो कार्यकर्ता वर्ग आहे तो आपल्याला निवडणुकीला तो उपयोगी पडणार आहे का दुसरा आपला कार्यकर्ता तो पडणार, आणि त्यांच्यामध्ये एकमत कसं होईल हा प्रयत्न आपला असतो। तर ह्या सगळ्या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या, आणि म्हणून त्या ठिकाणी संघटनेचं काम हे आपलं चालत राहील। पदाधिकारी आपल्या परीने प्रयत्न करत राहतील, पण तुम्ही सगळ्यांनी तुम्ही किती मोठे होणार, मी नेहमी सांगतो संघटनामध्ये काम करणारा कार्यकर्ता किती मोठा होणार हे त्याने बघितलं पाहिजे। मोठ्या होण्यासाठी काय करायचं असते, मोठ्या होण्यासाठी त्याने कुठेही भ्रष्टाचार करून पैसा कमवायचा नसतो, कुठेही जाऊन कोणाला अडून त्याच्याकडनं पैसे काढवायचे नसतात, त्याने लोकांच्या कामासाठी धावायचं असते, लोकांसाठी त्याने उभं राहायचं असते। एखादा कुठे आजारी असेल त्याला मदत मिळवून द्यायची असेल, हॉस्पिटलला न्यायचं असेल, त्याच्यासाठी आपल्या लोकांच्या माध्यमातून त्यांना सहकार्य करायचं असेल, त्याची कामं असतात, तहसील कचेरीची कामं असतात, वेगवेगळी कामं असतात, ग्रामपंचायत, पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेकडे, त्याच्यासाठी त्याने धावायचं असतं। आणि ते करत असताना हा जो पदाधिकारी वर्ग आहे ही तुमची शक्ती आहे, ती कधीही तुमच्यासाठी उभी राहणार आहे, तुमच्यासाठी धावणार आहे। मग आता डहाणूचं काम असेल, आम्ही मंडळी आहोत, विपुल आहे तिथे, विपुलशी संपर्क साधला त्या ठिकाणी त्याचा चांगला नेटवर्क आहे काम करण्याचा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून, ते करता येईल। महिला आहेत त्यांनी स्वतःच्या माध्यमातून पुढे जावं, अशोक भोईर वगैरे सगळे त्या ठिकाणी तयार झालेले कार्यकर्ते आहेत कुठल्या ठिकाणी। कारण कसं असते, अनेक सामान्य माणसाला हे माहिती नसते का माझं काम हे कसं होईल, तो बावचळून जातो की माझं अमुक एवढंसं काम आहे, होत नाही। पण होत नाही म्हणजे आपण त्या पद्धतीने कुठल्या अधिकाऱ्याकडे गेलं पाहिजे किंवा कुठल्या विभागाकडे गेलं पाहिजे हे सांगण्यासाठी आपले हे प्रमुख कार्यकर्ते आहेत। आणि त्याच्यासाठी आम्ही मंडळी आहोत, कुठे गरज असेल फोन करायचे, कुठे पोलीस स्टेशनला सांगायचं असेल त्याच्यासाठी आम्ही बसलेलो, का अन्याय होणार नाही बघण्यासाठी। आता तर पोलीस विभाग आपण बरोबर घेतलेला आहे, काहीच अडचण नाही, आणि तुम्ही सगळे त्यांना जवळून ओळखतात। तर त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्या डोक्यात आपण ठेवायच्या आहेत। संघटना ही आपल्या माध्यमातून आपल्याला वाढवायची आहे म्हणजे लोक जोडायची आहेत, आणि लोक जोडून आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सगळीकडे आपले उमेदवार जे आपण ठरवू ते आपण कसे निवडून आणू त्याचं आतापासून नियोजन करायचं आहे। आणि ते करण्यामध्ये आपण यशस्वी झालो तर हा ठाणे ग्रामीण हा एक काळ आपला राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता। मी ठाणे ग्रामीणचा 13 वर्ष अध्यक्ष होतो, आणि त्या ठिकाणी 4 आमदार आपले होते, आणि जिल्हा परिषद आपल्याकडे होती, अनेक पंचायत समित्या डहाणूसह आपल्याकडे होत्या। आता परिस्थिती थोडीशी बदललेली आहे, आता तर गळा पण कापतात बरोबर तर त्या पद्धतीचा अनुभव आपल्याला येतो, म्हणून आपली शक्ती मोठी असली पाहिजे। दुर्दैवाने मध्यंतरीच्या काळामध्ये अतिशय दुःखद प्रसंग आपल्या पक्षावरती आला। ह्या महाराष्ट्रात एवढं मोठं नेतृत्व की ह्या महाराष्ट्रात त्यांच्या तोडीचा कोणी नेता नव्हता असे अजितदादा अपघाती मृत्यू झाला। आता त्या बाबतीमध्ये जास्त बोलणं योग्य होणार नाही।
27ला संध्याकाळी मी भेटलो होतो. जितू पटेल माझ्या बरोबर होते आणि काही गोष्टी काय बोलायच्या होत्या त्यांच्याशी गेलो, त्यांच्याशी बोलणं झालं. त्यांनी सांगितलं मी जरा 8-15 दिवस या प्रचारामध्ये आहे. जिल्हा परिषद निवडणुका होत्या अनेक ठिकाणी. त्यामुळे 6 तारखेपासून बजेटसाठी मी मुंबईला 4 दिवस आहे. तर त्यावेळेला आपण काही गोष्टी आहेत त्याची चर्चा करू, काही मार्ग काढू त्याच्यात. दुर्दैवाने पुढच्याच नेक्स्ट डे मॉर्निंगला ही वाईट बातमी आली आणि संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला. अशा परिस्थितीमध्ये पक्ष तर हादरून जातोच, पण त्याचबरोबर कुटुंबही हादरून जाते. पण त्यावेळेला हे पवार कुटुंब आहे, ह्याने आपल्याला लोकांसाठी त्या ठिकाणी झोकून दिलेलं आहे. सुनेत्रा वहिनी राज्यसभेवरती खासदार म्हणून होत्या. सुनेत्रा वहिनीने ह्या ठिकाणी महाराष्ट्राचं नेतृत्व पक्षाच्या हातात घेतलं. देशाचं त्या अध्यक्ष झाल्या आणि त्यांना मदत करायला त्यांची चिरंजीव पार्थ हे कार्यरत झालेत. अर्थात जयचंही मदत होते, पण पार्थ हे ऍक्टिव्ह झालेत. सुरुवातीपासून ते काही प्रमाणात ऍक्टिव्ह होते. मागे त्याने दौरेही केले होते. वाणगावलाही ते येऊन गेले होते माझ्याकडे. तेव्हा ते राजकारणात नव्हते आणि दादा होते त्यावेळेस ते आले होते. तर अशी परिस्थिती पक्षावरती आल्यानंतर द पोलीस न्यूजसाठी माधव तल्ला, पालघर.